पप्पाचा फोन नंबर होता बोलतो तो सोबत फोन आला त्याचा भाऊ हॅलो ड्रोन एक काम आल्यावरच हे होईल सगळा विषय तहसीलदारामुळे साहेब कलेक्टर साहेब वगैरे बरोबर म्हणजे आम्हाला सांगून गेला फोन आता फोनला भाई त्याला बोलव एकदम वरती सर्व टॉप यांना किती वेळा सांगितलं त्याची शेती बाजारात ते 2.5 वर्ष लेकरू आला तुला मी त्याला पाहत होतो आम्ही इथेच होतो ना कोर्टाजवळ ऑफिस गेलो आणि आपल्या बाजार काढली तुला माहीत पडलं की काय मग ऑफिस आणून वर चाललं ते सेंटर येळगाव राहणारा आणि जो टावरवर चढलेला आहे तो माझा भाऊ आहे. नगरपालिकेने जी धरणाखालची शेती जी घेतलेली आहे तिथे गार्डन बनवून राहिलं जी उरेली जमीन जी आहे ती घेऊ नये म्हणून तो टावरवर चढला. त्याचं म्हणणं आहे की ती घेऊ नका नाही तर मी जीव देतो म्हणून तो वर टावरवर चढेल. या संदर्भात त्यांनी प्रशासनाने काही पत्रव्यवहार केलेला नाही, काहीच केलं नाही. ते आज वावरात जायला होता तिकडे गड्डे खंड चालू आहे तर त्याच्यामुळे तो डायरेक्ट इकडे आला आणि वर आपण कोणालाच माहीत नाही. आपण प्रशासनाला सूचना दिली का याबाबत? नाही आता काही दिलं. किती एकर शेत आहे? शेत तर पूर्ण आहे 25-30 एकर पूर्ण शेतकऱ्याचं. यांचं शेत किती आहे? याचं 2 एकर शेत मालकीचं आहे का? नाही, त्याचा मोबदला भेटलेला आहे ना तुम्हाला? हा तो पहिला भेटलेला आहे.